कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। आणि 9 महिन्यापासून आपण हे अन्नधान्य किटचं वाटप करत आहोत आणि ते वाटप चांगल्या प्रकारे होत आहे कारण तुम्हा सर्वांची साथ आमच्या सोबत आहे। तुमचा आशीर्वाद, तुमची साथ सतत आमच्या सोबत अशीच राहू द्या। आणि एवढंच बोलते आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते दिवाळीसाठी। पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तपते थे रस्ते लोहे से बसते, बसतों में तू भर चला आसमां। आएंगी सदियां, जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान। नमस्कार करते विजूभाऊ आवताडे यांच्यातर्फे आम्हाला पूर्ण काही कमी वर्ष होते ते त्यांचं खूप सहकार्य लाभते आम्हाला। किराणा दर महिन्याला देतात ते। कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी फार सहकार्य केले आम्हाला, फार मदत झालेली त्यांची आणि खूप चांगले आहेत ते। आणि मी माझं नाव सांगते, अलका गौतम पाईकडे, राहणार हर्सुल, दीक्षाभूमी नगर। विजूभाऊ आवताडे यांचे फार उपकार आहे। पूर्ण हर्सुलमध्ये खूप सहकार्य करतात आणि समाजाची सेवा करतात आणि खूप काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करतात। आतापर्यंत त्यांचे खूप सहकार्य आम्हाला लाभलेत। धन्यवाद। माझं नाव आशिष अशोक जाधव, राणा दीक्षाभूमी नगर हर्सुल। गेल्या काही महिन्यापासून विजूभाऊ यांनी आम्हाला लॉकडाऊनपासून मदत केली, त्यापूर्वी करत राहतात। लॉकडाऊनमध्ये तसंच आम्हाला मास्क वाटप ते सर्व काही विजूभाऊकडून मदत होत असते। विजूभाऊ म्हणजे आमच्यासाठी सर्व काही आहे। माहिती की आपण मागच्या 8 महिन्यापासून हिची सुरुवात केली होती, त्यावेळेस कोरोना होणार होता हे आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं। जेव्हा आपण याची सुरुवात केली होती ते करत असताना नक्कीच कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच प्रमाणात आपण एक 80 ते 90 हजार लोकांपर्यंत हे अन्नधान्याच्या किट वाटपाचा कार्यक्रम त्यावेळेस केला। पण मागच्या 2 महिन्यापासून आपण बऱ्याच ठिकाणी सॅनिटायझर असेल, मास्क असेल, त्या बऱ्याच ठिकाणी आपण ते वाटपही केलं। खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या घरात लाडू बनले पाहिजे, चिवडा, सरजाम हे जे आपण आज वाटप करतोय की मी ज्या गावात आपला जन्म झाला, आपण जी सुरुवात केली, हे सर्व माझे मोठे बंधू आहे आणि आपण जिल्ह्यामध्ये काम करतो, पण आपल्या परिसरामध्ये एक आपल्या या परिसरातील आमच्या सगळं यांना आपण फुलले फुलाची पाकळी करूया, आपल्यातून काहीतरी सहकार्य व्हावं या भावनेतून आपण हा जी संकल्पना चालू केलेली आहे। आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करत असताना तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम असं सदैव आमच्या पाठीशी राहू द्या। मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है ये नया, मंजर नया।